हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन रेसिपीमध्ये। तर आजची आपली पाडवा स्पेशल रेसिपी आहे मखाना खीर। मखाना खीर बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी मखाना घेतला आहे। त्याला आपण ड्राय रोस्ट करून घेणार आहोत, म्हणजेच तूप न घालता भाजून घेणार आहोत। 1 ते 2 मिनिटं मखाना भाजल्यानंतर आता मी त्याला एका ताटात काढून घेणार आहे। आता मी इथे 5 ते 6 बदाम, 5 ते 6 काजू, 5 ते 6 पिस्ता, 8 ते 10 मनुका आणि 2 ते 3 इलायची घेतले आहेत। आता हे सर्व ड्रायफ्रूट मी कट करून घेणार आहे आणि ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। माझ्या पहिल्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि माझ्या येणाऱ्या व्हिडिओजलाही तुम्ही असंच प्रेम आणि आशीर्वाद द्याल अशी मी आशा बाळगते। आता मी इथे ड्राय रोस्ट केलेले मखाने घेतले आहेत आणि त्याला मी 2 ते 3 भागात कट करून घेणार आहे। इथे मी तुमच्यासोबत पहिली टिप शेअर करत आहे। इलायची दळताना त्यामध्ये 1 ते 2 चमचे साखर घाला, म्हणजे इलायची छान दळली जाते। इथे मी अर्धा लिटर गाईचं दूध उकळून घेत आहे। आता मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि गरम झालेल्या कढईत मी 2 चमचे तूप घातलं आहे। आता मी गरम झालेल्या तुपामध्ये 1 वाटी कट करून घेतलेला मखाना घातला आहे आणि 1 ते 2 मिनिटं यामध्ये मी मखाना फ्राय करून घेतला आहे। फ्राय करून घेतलेला मखाना आता मी एका ताटात काढून घेणार आहे। आता पुन्हा मी गरम कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घालून घेतलं आहे आणि गरम झालेल्या तुपामध्ये मी सर्व कट केलेले ड्रायफ्रूट घालून 1 ते 2 मिनिटं कमी आचेवर फ्राय करून घेणार आहे। आता मी इथे मखाना घालत आहे। इथे मी गरम करून घेतलेले दूध घालत आहे। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्या। इथे मी दुसरी टिप तुमच्यासोबत शेअर करत आहे। गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं तर त्याला छान चव येते। आणि आता मी यामध्ये अर्धी वाटी साखर ॲड करत आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता। तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही साखर कमी घालू शकता। आणि आता टिप नंबर 3 तुमच्यासोबत शेअर करत आहे। 1 चमचा भाजलेला रवा या खिरीमध्ये घाला। या रव्यामुळे खिरीला छान एकसंधपणा व दाटसरपणा येतो। इथे मी पाव चमचा इलायची पूड टाकत आहे। आता घातलेले सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेते। 3 ते 4 मिनिटं खीर उकळल्यानंतर इथे मी मखाना शिजला आहे का हे चेक करत आहे। मखाना आपला छान शिजला आहे। आता इथे आपली मखाना खीर रेडी झाली आहे आणि मी ती बाउलमध्ये सर्व करणार आहे। गुढीपाडव्याला ही खीर नक्की करा आणि तुमची खीर कशी झाली आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग। बाय।